या माहितीचे प्रायोजक आहेत गोविंद शिल्प ट्विन अलिशान बंगलो प्रकल्प, टाकळी रोड, पंढरपूर। दर्शक हो नमस्कार, वेधकमध्ये स्वागत आहे। मी प्रशांत आराध्य। उजनी अपडेट 15 जुलै 2024 सायंकाळची स्थिती। सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असणाऱ्या उजनी धरणामध्ये दौंड जवळून मिसळणारी पाण्याची आवक ही आता वाढलेली आहे आणि ती 21,893 क्युसेक इतकी झालेली आहे। आज सकाळी म्हणजे सोमवारी सकाळी हा विसर्ग 12,524 क्युसेक्स होता, तो आता 21,893 क्युसेक इतका झाला आहे। म्हणजे जवळपास 10,000 क्युसेकची वाढ ही मधल्या 12 तासामध्ये झालेली आहे। उजनी धरण आता वधारू लागले, ते वजा 33.17% अशा स्थितीमध्ये आहे। मात्र उद्या आणि परवा दिवशी ह्याच्यामध्ये मोठी झपाट्याने वाढ झाली दिसून येईल। धरणामधला एकूण पाणी साठा हा 45.89 टीएमसी इतका आहे। धरण अद्यापही मृत साठ्यात आहे, ते उपयुक्त पाणी पातळीत येण्याकरता 17.77 टीएमसी इतक्या पाण्याची गरज आहे। उजनी परिसरामध्ये आज पावसाची नोंद नव्हती, मात्र घाटमाथा आणि भीमा खोऱ्यामध्ये अद्यापही पाऊस सुरू आहे। मागील 2-3 दिवसापासून घाटमाथ्यावर पावसाला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे उजनीमध्ये येणारी पाण्याची आवक ही वाढत चाललेली आहे। 14 तारखेला 4,101 क्युसेकने विसर्ग उजनी जलाशयात मिसळता आज सायंकाळी 21,893 क्युसेक इतका झालेला आहे। गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये: मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर।